मला तर पहिला दिवस झाला कामाला जातात. आम्हाला दिली काल 350 रुपये काल दिली 4 वाजता ना किती हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आहे गुरुपौर्णिमा. तर सगळ्यात आधी गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला आता माहितीच असेल आता सध्या भात लावणीचा सीझन चालू आहे. तर मित्रांनो, आज आम्ही पण भात लावणीसाठी जात आहोत डोनशे या गावात. तर आता निघू थोड्या टायमाने. आता सध्या 8 वाजले. आता म्हणजे तो मालक रिक्षा पाठवणार आहे, रिक्षा घ्यायला येईल. त्या रिक्षात बसून आपण डोनशे या गावात जाणार आहोत भात लावण्यासाठी. तर मित्रांनो, भात लावणी कशी करतात ते तुम्हाला मी पहिली दाखवा. तर मित्रांनो, थोड्याच वेळेला ती रिक्षा येईल. तोपर्यंत काहीतरी नाश्ता वगैरे करून घेतो घरी जाऊन, आणि नंतर मग आपण निघू रिक्षा आल्यावर. आज तर पावसाचा पण पाऊस जरा कमी आहे. बघू पण दुपारनंतर पाऊस येते का नाही ते. तर मित्रांनो, अगोदर घरी जातो आणि जेवण वगैरे घेतो. तोपर्यंत रिक्षा येईल, त्यात मग बसून आपण जाऊ. तर मित्रांनो, रिक्षा आलेला आहे. ना सागरण्याचे ना तर फायनली मित्रांनो, आम्ही मालकाच्या घरी आलो आहोत आणि इथून चाय वगैरे पिऊ आणि शेतावर जाऊ डायरेक्ट. तर मित्रांनो, आता आम्ही शेताकडे जात आहोत आणि हे बघू शकता विहीर शेतामध्ये. मित्र बघू शकता, हा शेत आपल्याला लावायचा आहे. ही डाळ आता आखण्याची आहे आपल्याला. आणि दादानी दाढ खाण्याला सुरुवात पण केली मित्रांनो. बघू शकता अशा प्रकारे ते कोकणात दाढ खातात. मला तर पहिला दिवस झाला कामाला जातात. हे बघा मित्रांनो, आता ह्याला मूठ बोलतात. ह्याचा मूठ बांधायला लागतो. हे बघा, पहिला दिवस राहा. आणि इकडे पप्पा खाणत आहे आणि बाकीचे माणसं इकडे आहेत. हे बघा, हे बघा मित्रांनो, आता पप्पा पण मूठ बांधून बघा अशा प्रकारे बांधायला लागतो मूठ. तर मित्रांनो, पाणी ना फोडून देण्यासाठी आलेलो, बांध घातलेला तो. म्हणजे दाढीमध्ये पाणी नव्हतं म्हणून बांध घातलेला. तर आता हा एवढा पाणी निघून जाईल. आणि आता बहुतेक दाढ पण पडलेली आहे, म्हणजे खणलेले आहे मूठ बांधून. तर आता ते झाले का आपण मूठ पसरून घेऊ आणि मग सुरुवात करू लावायला. आणि हा इकडे त्यांचं गाव आहे.
पुढच्याला 400 रुपये मंदिर असते एका जसा गाडी भाडा आहे 500 रुपये आम्हाला दिली काल 350 रुपये काल दिली 4 वाजता नसती सॅमसंग નથી પૈસા હા आता उडवायचा ना ते. तर मित्र डाळ वगैरे खणून झाली आहे आणि नाश्ता आणला आहे. नाश्त्यात कांदा पोहा आहे. तर मित्रांनो नाश्ता करून घेऊ अगोदर. तर मित्रांनो का नाश्ता वगैरे करून झालेला आहे आणि आता मूठ पसरून घेऊ अगोदर आपण. तर मित्रांनो मूठ पण पसरून झालेले आहेत. आता लगेच लावायला घेऊ. आणि मित्रांनो बघा पप्पाने सुरुवात पण केली लावायला. आता लावून घेऊ. तर मित्रांनो फायनली शेत पूर्ण लावून झालेलं आहे. बघू शकता मित्रांनो पूर्ण. तर मित्रांनो शेत लावून झालेलं आहे आणि आता आपण घरीच जाऊ मालकाच्या जेवायला आणि तिथनं जेवून येऊन दुसऱ्या शेत लावा जायचं आहे आपल्याला. तर मित्रांनो फायनल जेवण पण आपला झालेलं आहे आणि आता आपण दुसऱ्या शेतात जाणार आहोत लावायला. तिकडे निघालो आता. तर मित्रांनो दुसऱ्या शेतावर आता आपण पोचलो आहे आणि आता ही दाढ करून हा शेत लावायचं आहे आपल्याला. तर मित्रांनो दाढ करून आता लावायला सुरुवात केली आहे. बघू शकता. पाणी आणणार तर मित्रांनो आता शेत वगैरे लावून झाला आहे आणि आता आपण निघू मालकाच्या घरी. तिथे चाय वगैरे पिऊन आणि पेमेंट वगैरे घेऊ आणि मग घरी जाऊ. तर मित्रांनो बघू शकता आता घरी जात आहो मी मालकाच्या. पप्पा पुढे आहे. तर मित्रांनो बघू शकता गावातलं मंदिर आहे. तर हे बघा मित्रांनो आणि तो एक पुढा आहे मंदिर मोठा. तर आपण त्या मंदिरात जाऊ दर्शन वगैरे घेऊ. तर मित्रांनो पेमेंट वगैरे घेतला आहे आणि आता आपण घरी जाऊ. रिक्षा पण आला. तर मित्रांनो आता घरी जाऊ आपण. तर मित्रांनो आता आपण घरी आलो. हे आता नंतर आमच्या घराच्या वाडीचे खाली आहे. तर आता खूप दमलो मित्रांनो खूप आज.
तर आपण हा ब्लॉग इथंच संपवू. तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून सांगा. आणि जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. सिंपल. बाय बाय.